आता एक मोठी बातमी आपण बघतोय। बातमी आहे नेरूळमधील राजीव गांधी उड्डाण पुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित भव्य असा पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे। त्यामुळे नवी मुंबईत पक्षाच्या विविध कार्यक्रमाकरता आलेल्या मनसे नेते अमित ठाकरे यांनी रीतसर परवानगी न घेताच या पुतळ्याचं लोकार्पण केलं। नेरूळ पोलिसांनी मनसैनिकांसह अमित ठाकरे यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल केलेला आहे। अमित ठाकरेंवरील हा राजकीय कारकिर्दीतील पहिलाच गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांच्यासाठी मला वाटतं गेल्या 4 महिन्यात अनेक सरकारी अधिकारी किंवा मंत्री असतील किंवा नेते असतील हे नवी मुंबईमध्ये येऊन गेलेले आहेत, नेरूळमध्ये येऊन गेलेले आहेत। मला वाटतं एक एअरपोर्टचं पण अनावरण झालं, उद्घाटन झालं, प्रधानमंत्री आलेले, मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले। मला त्याच्यानंतर त्याच्या आधी मला वाटतं दहीहंडीसाठी पण आले, पक्ष प्रवेशासाठी पण आले, पण महाराजांसाठी त्यांना वेळ नसेल मिळाली तर मला वाटतं खूप दुर्दैवी गोष्ट आहे। आणि मला वाटतं की आम्हाला ते बघवलं नाही। मला आज कळलं की असा एक कपडा बांधून महाराजांना ठेवलं आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिकांनी तो एक हे घेतलं की आम्हाला असे बघायचे नाहीत महाराज, आणि मला वाटतं नवी मुंबईला पण नाही बघायचे। तर नवी मुंबई आणि सगळ्यांच्या दर्शनासाठी मला वाटतं महाराज आता तुमच्या समोर आहे। माझी पहिली राजकीय केस किंवा जे काय ती महाराजांसाठी असेल तर मला खूप आनंद होईल त्याचा। बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून महाराष्ट्रामध्ये राजकीय फटाके फुटायला सुरुवात झालेली आहे। जो जीता वही सिकंदर म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बिहारच्या निकालावर शिक्कामोर्तब केलं, भाष्य केलं। यावेळी त्यांनी विरोधकांना आत्मचिंतन करा असा सल्लाही दिला। यावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार पलटवार केलेला आहे, तर शरद पवारांनीही लोकप्रिय योजनांवर भाष्य केलेलं आहे। जो जीता वही सिकंदर, हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे, मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही। मुख्यमंत्री म्हणालेत ना, जो जीता वो सिकंदर, लेकिन वो सिकंदर बनने का राज वो कोई समझ नहीं सका आज तक। जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे। प्रचंड प्रतिसाद होता, तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन एआय तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळण्याचं झालेलं आहे। म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याचं सरकार न येता ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात, रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते, त्यांचं सरकार येतं, हे नवीन ह्या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडचं आहे। दरम्यान याच मुद्द्यावरून शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात। असे 10,000 रुपये दिले, शेतकऱ्यांनी यशस्वी असेल तर आम्हाला बसून विचार करावा लागेल की याला तोंड कसं द्यायचं। उद्याच्या 1 तारखेपासून 19 तारखेपर्यंत पार्लमेंटचे अधिवेशन आहे। त्या काळात विरोधी पक्षाचे प्रमुख नेते त्यांना घेऊन आम्ही यावर चर्चा करणार आहोत। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यात अनेक नवनव्या युती आणि आघाड्या बघायला मिळणार आहेत। अनेक ठिकाणी दुरावलेल्या काका पुतण्यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लढण्याचे संकेत मिळत आहेत। अशातच शरद पवारांनी त्यांच्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांना भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत आघाडी करण्याची मोकळीक दिलेली आहे। यानंतर पवारांवर त्यांचे जुने विरोधक असलेल्या विखे पाटलांनी पुन्हा एकदा प्रहार केला। पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपत चाललंय म्हणत विखेंनी पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं। पण पवारांच्या विना अटमुळे काही ठिकाणी भाजपसोबतही पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसते का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। स्थानिक नेतृत्व एकत्र येतात तेच ठरवतात आणि त्यामुळे साधारणतः जिथे एकत्र येता येईल, पण येत असताना भाजप यांना बाजूला ठेवून एकत्र येणं हे केलं असेल तर ते योग्य आहे। आपल्या स्वतःच्या पक्षात जर माणसं झाले नाही
तर कोणाशी पर्याय केल्याशिवाय त्यांना दुसरा कोणता पर्याय आहे? असंही त्यांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात चाललेलं आहे. त्यांनी ते काळ वळीत ओळखलेलं दिसतं मला. त्यामुळे जसं की आता जे आपण इतक्या वर्ष राजकारणात पेरलं ते आता आपल्याला त्याचं आता मला वाटतं त्याचंच प्रायश्चित आता तुम्हाला करण्याची वेळ आलेली आहे. आम्हाला समाधान आहे. एक तर ते वयानी पदानी सगळ्यांनीच माझ्यापेक्षा मोठी आहेत आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. पण एवढं असतानाही त्यांचं नाव घेऊन टीका करावं लागतं याचा अर्थ नाणं मार्केटमध्ये चालतं. जर एवढंच नसतं तर बोलले पण कशाला असतं.